अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे पथक रवाना। सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना मदत कार्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या ठाणे आपत्ती दलाची टीम आज पहाटे पुण्याला रवाना करण्यात आली आहे। पुणे येथील बादी ठाणे महापालिकेच्या वतीने पुणे येथे रवाना करण्यात आलेल्या पथकात 2 अभियंता यांत्रिकी, 2 सुपरवायझर, 3 तांत्रिक कर्मचारी, 4 जेटिंग वाहने, 4 वाहन चालक, 8 ऑपरेटर मदतनीस, 177 सफाई कामगार तर 4 उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, 12 स्वच्छता निरीक्षक, 10 हवालदार, 7 वाहन चालक या आदींचा समावेश आहे। त्याचबरोबर 80 खराटे झाडू, 80 ब्रश, 80 फावडे तर 80 काटे पंजे या आदी साहित्यांचा समावेश आहे। अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार उपलब्ध व्हावे यासाठी वैद्यकीय किट, पुरेसा औषध साठा, ORS पॅकेट, पाणी व बिस्किट या आदींचाही समावेश करण्यात आला आहे। तसेच नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कार्डिक ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता सोनवणे, एक परिचारिका व वाहन चालकांचा समावेश करण्यात आला आहे। अतिवृष्टीमुळे परिसरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी फायलेरियाची टीम परिवहनाच्या बसमधून रवाना करण्यात आली असून यात 5 धूर फवारणी मशीन, 2 युटिलिटी वाहने, 1 इनोवा वाहन तर 1 औषध साठ्यासह 10 फवारणी पंपाचा समावेश आहे। या पथकासोबत 12 स्वच्छता निरीक्षक, 4 वाहन चालक, 19 फायलेरिया असे एकूण 257 अधिकारी कर्मचारी पुण्याला रवाना झाले आहेत। उपायुक्त जी गोदेपुरे यांच्या नियंत्रणाखाली या सदरचे पथक रवाना करण्यात आले। यावेळी उपायुक्त तुषार पवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी YM तडवी आदी उपस्थित होते।